पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया अंडविता महापुण्य राजे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात गेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज कुंडलीश्वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 भोले बाबा की जय कृष्ण हरी राजा राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण
थोडासा परिहार देतो की श्रावण मासानिमित्त या मंदिरामध्ये जो हा उत्सव चाललेला आहे, जो महोत्सव चाललेला आहे, त्या निमित्ताने ही जी सेवा सगळ्यांना मिळत आहे. तर श्रावण महिन्याचा अर्थ आपले एवढं काही श्रवण करणार त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उपयोग होणार, म्हणून हा श्रावण महिना असतो. या श्रावण महिन्यामध्ये काय करायचं असतं? बोलायचं नसतं, फक्त श्रवण करायचं असतं. काय म्हणतात ना, अनंत वाचाळ गरटी बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. तर बोलायचं नसतं, श्रावण महिन्यामध्ये मौन धारण करायचं असतं आणि फक्त आणि फक्त आणि फक्त फक्त ऐकायचं किंवा वाचायचं असतं. म्हणून हा श्रावण महिना आपल्याला वर्षातला एकदा दिलेला असतो. म्हणजे काय होणार आहे, आपलं जी प्रोसेस होणार आहे, जी म्हणतात ना की हे मिळाली बघा, आम्हाला काय मिळाली, ग्रॅज्युएटी मिळाली किंवा वरचं पद मिळालं किंवा सुपरवायझर झालं किंवा मॅनेजर झालं, सीडीओ झाला, सीओ झाला, तसे तुम्हाला वरची पद मिळत राहतात. म्हणून तुम्ही मौन राहायचे श्रावण महिन्यामध्ये. आणि मी पण राहणार बरं का, सॉरी. तर आपण निवडलेला अभंग देवीवर किंवा आपण सगळ्या संतांचे जे नाव संतांचं आलं
त्याप्रमाणे तो अभंग ठरतो कुणाचा. पण या अभंगामध्ये म्हणे विश्वंभर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. म्हणजे हा अभंग कोणाचा आहे तुमच्या लक्षात आला की कोणाचा आहे अभंग? की ज्यांनी तुकाराम महाराजांना काय केलं? परीक्षण केलं. आपण त्रास दिला असं नाही म्हणू शकत. की काय असतं माहिती का, जी भाषा असते ना ती भाषा तुम्ही जर नीट वापरली ना तर त्याचा उपयोग पण चांगला होतो आणि त्याचे दुर्योग म्हणजे बऱ्याच जणांनी काय केले की अरे ब्राह्मण वाईट होते. अरे त्या तुकाराम महाराजांना पारखायचं आहे म्हटल्यावर तर पारखणार आहे तसंच लेवलचं असायला पाहिजे की नाही. म्हणून त्या ब्राह्मण वाईट आहेत का? पण त्या लेवलचं सवाल की नाही आहे की नाही. मग ते म्हणे मप्पाची भटत द्विजा नाही का, किंवा विश्वंभर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझ्या. जर माझ्यासारख्याने तुमच्यासारख्याने सांगितलं असतं की तुकाराम महाराज आणि भगवंत काही वेगळे नाहीत बरं का, तुम्ही ऐकलं असतं का? की त्यांच्या मुखामधून जी वेदवाणी श्रुत होत होती मंबाजी भट्ट, ते ब्राह्मण म्हणजे उपजतच नाही आणि वेद त्यांच्या मुखातून म्हणजे काय, वेद आपण बघू पण शकत नाही, उघडू पण शकत नाही आणि ती वेदवाणी त्यांची होती. आणि मग त्यांनी ती परीक्षा केल्यानंतर ते सांगतायत ना जगाला की तुका विष्णू नाही तुझ्या. मग आपल्याला पहिले चरणावर यायचंय की तुकाराम नाम घेता कापेय. तुकाराम नाम घेता कापेय. मग तुम्ही म्हणणार की अरे रामाचं नाव घेतलं, या बाईने सांगितलं असतं तर बरं झालं असतं की श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, की काहीतरी म्हणा, जगदंबा म्हणा, ओम नमः भगवते वासुदेवाय म्हणा, दौडोबा म्हणा, म्हसोबा म्हणा, काही म्हणा, असं सांगितलं असतं या बाईने. हे बाई असंच का सांगते की तुकाराम नाम घेता कापेय. आता यम कोण आहे? यम कोण आहे? कोणाचा नोकर आहे? भगवंताचं नोकर आहे ना. विष्णू भगवंताचं काम काय? सृष्टी निर्माण करणं, बरोबर. ब्रह्मदेवाचं काम आहे सृष्टी निर्माण करणं. विष्णू भगवंताचं काम आहे तिचं पालन पोषण करणं आणि भगवान शंकराचं काम आहे की तिचं संहार करणं. मग ह्या सृष्टीमध्ये अजून अनेक कामगार त्यांना ठेवावे लागतात आणि त्यातला एक कामगार म्हणजे कोण आहे? यमराज. मग बॉस सगळीच कामं करतो का? नाही. बॉस फक्त काय करत असतो? ऑर्डर देत असतो. मग जो मृत्यू आपला होतो, जन्म आणि मृत्यू, जो जन्माला आलेला तो मरणार आणि जो मेला आहे तो जन्माला येणार आहे की नाही. मग हे जे शरीर मरतं, जे शरीराला नेण्यासाठी, म्हणजे शरीर तर पंचमहाभूतामध्ये सांगते होतं, पण त्या जीवाला घेण्यासाठी जो येतो तो कोण आहे? यमराज, बरोबर आहे. मग जो तो जीव जर तुकाराम म्हणत असेल तर यम कापणार नाही का? तुम्ही म्हणत का कापणार? संबंध काय कापायचा? तुकाराम देवती संत, संततेची देव, बरोबर आहे. आणि जेव्हा भगवंतांना अवतार घ्यायचा होता तेव्हा त्यांच्या विष्णुकर बाबांना सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्म घेतो, म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये मी जन्माला येणार. आणि बोलबा आणि कंटाईंच्या पोटी तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराज साक्षात परब्रह्म. आरतीमध्ये म्हणतो ना, तुकेता तुला नेसी ब्रह्म तुकासे आहे, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तकाचे, बरोबर आहे, म्हणतो की नाही. मग तुकाराम महाराजच विष्णूचा अवतार आहे. आलं का लक्षात? तुकाराम महाराज कोण आहे? विष्णू त्या प्रतिमा. म्हणजे फक्त ते काय करतात की मग देव दरवेळेस शंख चक्र गदा वगैरे सगळं घेऊन येत नसतात. ते कोणाच्या तरी रूपामध्ये देहाने ते इथे प्रकट होत असतात, अवतार घेत असतात. मग ते काय करतात? ते संत अवतार घेत असतात देवाचं रूप घेऊन आणि मग ते काय करतात? ऐसे संत श्रीमंत मोक्ष श्री अलंकृत जीव दरिद्री असंख्य नृपती केले. म्हणजे हे संत काय येतात? जडमुडांचा उद्धार करतात. समाजाची जी बिघडलेली स्थिती असते तिचं व्यवस्थित नियोजन करतात. किंवा असंही म्हणू शकतात यदा धर्मस्य ग्लानी, जेव्हा धर्माला ग्लानी येत असते तेव्हा त्या धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत स्वतः येत असतात आणि त्यांचे पण अवतार असतात ते त्यांना ते पाठवत असतात आणि ते संत.
आणि मग प्रत्येक समाजामध्ये एक एक संत त्यांनी पाठवलेला. तुम्हाला माहिती आहे सावता माळी, तुकाराम महाराज आहे, माऊली आहे, असे सगळ्या समाजामध्ये की आता म्हणजे नाही का हा समाज तो समाज म्हणजे भगवंताने ते नियोजन करून दिलं आहे की नाही. आणि महेश तुकाराम महाराज कोण आहेत तर भगवान विष्णूचा अवतार आहे. कोणाचा अवतार आहे? मग बॉसचं नाम घेतो आहे तो जीव, मग तो यम कापणार की नाही? बॉसला बघून माणूस घाबरते की नाही? आलं का लक्षात तुमच्या? बॉसला बघून माणूस घाबरतो ना. मग जीव जर नाम चिंतन करत असेल, आहे की नाही, काही जण करोनी प्राणी राम नाम जपे वाणी ते संतुष्ट चक्रपाणी भक्ताला हे सांभाळत असे, आहे की नाही. किंवा नामाचा महिमा तर सगळ्यांना माहितीच आहे की वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, आहे की नाही. नराचा नारायण होण्याचं जे सामर्थ्य आहे ते नामात आहे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग नामाने कोण नाही उतरला? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलेला, आहे की नाही. नामधारकाच्या हाती ठसा तरेल भरोसा. मग नामाने काय काय होते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नाही. मग ह्या नामामध्ये काय होतं? या नामाने म्हणजे काय होतं? अहो मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून कोणी नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल मनोनिया वाणी. काय म्हणत होते ते? विठ्ठल विठ्ठलच म्हणत. स्वतः विठ्ठलाचा अवतार असून ते नाम घेत होते. मग आपण घ्यायला हरकत आहे का? मग तुकाराम कोण आहे? महाराज कोण आहे? या पृथ्वी तलावर विष्णूचा अवतार आहे. कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. आणि मग यमराज कोण आहे? त्यांचे नोकर आहे. आणि मग बॉसला बघून नोकर घाबरतो म्हणजे थरथर कापतो. म्हणून पहिल्या चरणामध्ये की तुकाराम नाम घेता कापे. आलं लक्षात? आणि मग आपल्याला आता दुसरे चरण सोडवायचे की धन्य तुकोबा समर्थ. हे थोडंसं क्लिक झालं का? नाम घेता कापे की महाराजांना का घाबरत होता? की महाराजांचंच नाम घेतलं तर का घाबरत होता? तर महाराज दुसरे तिसरे कोणी नाही, विष्णू भगवंताचा अवतार आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश, आहे की नाही. म्हणून तो घाबरतो. म्हणून आपण तुकाराम जरी म्हटलं, बघा ना वारीमध्ये पण काय म्हणतात तो जाताना? काय म्हणतात? कोण कोण वारीला गेलं होतं? मी गेली होती बरं का, चालत गेली होती आणि आल्यावर आजारी पडली. मग काय म्हणतो आपण जाताना? अहो एवढं ऊन असतो, एवढा पल्ला गाठायचा असतो, घरी आपण इतकं पण चालत नसतो आणि तिथे त्यांच्याबरोबर आपण चालत असतो. काय चालत असतो? कारण ते नाम चिंतन करत चालत असतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. अजून काय म्हणायचं? सोन्याची पालखी चांदीचे घुंगरू त्याला हो तुकोबा निघाले पंढरीला. काय म्हणायचं? पालखी चांदीचे घुंगरू त्याला हो ज्ञानोबा माऊली निघाले पंढरीला हो. सोन्याची पालखी चांदीचे घुंगरू त्याला हो ज्ञानोबा माऊली निघाले पंढरीला हो. निघाले पंढरीला हो, निघाले पंढरीला हो, निघाले पंढरीला हो, निघाले पंढरीला हो. चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला हो तुकाराम बाबा निघाले पंढरीला हो. चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला हो तुकाराम महाराज निघाले पंढरीला हो, निघाले पंढरीला हो, निघाले पंढरीला. असं पळायला लागायचं काय, तर अशी वारी करतो. आणि मग ते तेव्हाही आपण तेच म्हणतो का, घेता सज्जनांची नावे, नाही का, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मग हे सज्जनच आहे. माऊली तुकाराम कोण आहे तो? यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी काय होतं? आपला उद्धार होतो. म्हणजे आता पहिलं चरण क्लिक झालं ना सगळ्यांना की तुकाराम नाम घेता कापे, बरोबर. आणि मग ऐसे तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ.
की त्यांचा जन्म आपल्याला माहिती आहे, त्यांचं लग्न लवकर झालं माहिती, कोण सावकारांची मुलीशी त्यांचं लग्न झालं, त्याच्यानंतर त्यांच्या अंगावर संसाराची जबाबदारी पडली, मग व्यापाराला जा म्हणाले. व्यापाराला जाताना त्यांना काय सुरुवातीलाच पांडुरंगाचं दर्शन कसं झालं होतं की ते बैलावर तेव्हा घेऊन चाललेले होते धान्य, आणि ते पाऊस खूप येत होता. पाऊस भिजल्यानंतर ते पोतं भिजल्यानंतर ते रिटर्न येताना ते इंद्राणीला एवढा पूर आला तर तेव्हा भगवंत आले आणि म्हणाले की तुकोबा अरे जा ना, म्हणजे किती पाणी, म्हणजे काय मी कमरेपर्यंतच आहे, जातो म्हणजे नाही ना. पण मग जेव्हा भगवंत थोडेसे चालून दाखवलं की तेव्हा त्यांना गुडघ्यापर्यंत लागलं आणि मग तुकोबा घट आले. पण तेव्हा काय व्हायचं म्हणजे का वीज चढकायची ना तेव्हा पांडुरंग दिसायचे, चतुर्भुज रूप दिसायचं, आणि अंधार झाला का तो माणूस दिसायचा. परत वीज चमकली का चतुर्भुज रूप दिसायचं. अंधार झाला, पहिलं दर्शन तुकोबांचं ते झालं काय. आणि जेव्हा ते सारखं त्यांना संकट येत होती की नाही, दुष्काळाला म्हणजे बरेचसे त्यांच्या आयुष्यात दुःख आले, सगळ्यांना माहिती आहे. मग तेव्हा ते म्हणाले की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घेत, कोण हा दुःख देणारा कोण आहे. म्हणजे शेवटी जरी ते भगवंताचा अवतार होते ते मानव देहात आलेले होते, म्हणून मानव देहाचे सगळे जे उपचार आहेत ते त्यांना करावेच लागत होते. आणि मग ते करून जगाला दाखवायचे होते आहे की नाही, की तुम्ही सण केला करा, मी सण केले तुम्ही सण करा, असं त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे की नाही. पुढे जण त्यांना दैत्य डोळा म्हणून कळवळा येत असे. आणि मग त्या व्यापाराचं त्यांना हे झालं. नंतर मग काय केलं माहिती का, 2-3 पोते मिरच्या घेतल्या आणि ते पनवेलला विकायला गेले. कुठे, कारण कोकणामध्ये मिरची पिकत नाही, कोकणामध्ये भात पिकतो, आलं का लक्षात. म्हणून मिरच्या घेतल्या आणि पनवेलला गेले तर काय झालं माहिती का, तुकाराम महाराज असते एक पहिली बाई आली आणि तिने काय केलं माहिती का, 2 शेर तांदूळ दिले आणि त्याच्या बदली मिरच्या दिल्या. आणि परत म्हणते महाराज 4-2 मिरच्या द्या ना जरा जास्त. ते म्हणले घे ना बाई तुझ्या हातून. आता बाईने काय असे घेतले का, बायकाच ना आपण कसं करतो, एक मिरची जास्त देते, आणि तिने एवढं घेतल्या आणि टाकल्या. ती गेली सगळ्या गावात सांगायला लागली तुकाराम महाराज आले. तिला काय म्हणते तुकाराम महाराज, तुकोबा कोणीतरी तुकोबा आले, जा मिरच्या घ्या. सगळ्या बायका आल्या, कोणी 5 शेर, कोणी 10 शेर, कोणी अर्ध पोतं, कोणी 1 पोतं, सगळ्या मिरच्या. आणि नंतर शेवटी तर एक झटिंग आला आणि तो म्हणला माझ्या घरात माझे खूप मोठं कुटुंब आहे, तुला कळतं का, 1 पोतं मला मिरची दे, पैसे ये पुढच्या वेळेला तेव्हा देईन. सगळे संपले पैसे. आता तो 2 शेर तो तांदूळ त्या पहिल्या बाईने दिला होता का नाही, अहो बाबाला जेवायला तरी कोणी बोलवावं नाही. महाराजांनी काय केलं, ते तांदूळ घेतले, 3 दगडाची चूल मांडली, ते भात शिजवायला घेतला. इकडे बाबाला काळजी भीती, कारण हा बाबा घरी गेल्यावर काही जर पैसे नेले नाही तर ती जीजी काय करेल, ती आवली तिला खूप घाबरत होते पांडुरंग. कोणाला घाबरत नव्हते पण तिला खूप घाबरत होते. म्हणजे तुझं काय बाबा, ती येईन देवळात आणि काही साधी सुधी येत नाही, चप्पलच घेऊन येते. म्हणजे ते चक्कर टाकत होते. पांडुरंगाला काळजी, आता काय करायचं, गेले ना उधारी वसूल करायला, मिरचीचे पैसे द्या. तू कोण मागणार पैसे, आणि तू कोण आहे, मी त्या सावकारांचा नोकर आहे. माझं नाव, मी पंढरपूरचा पांडुरंग माझं नाव, त्यांनी मला कामाला ठेवलेले. बरोबर नाही देत, नाही कसं देत, कसं नाही देत, द्यावंच लागतील तुला पैसे. वसूल करत आला आणि नंतर तो धटिंग होता की नाही, त्याच्याकडे आल्यानंतर तो धटिंग काय पैसे देतो का, तो तू होता का तेव्हा तिथे. म्हणतो अरे मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो, तेव्हा तू मिरच्या घेऊन आलेला आहेस काय, ठीक आहे पण मी देणार नाही. म्हणतो कसं देणार नाही, म्हणतो देणार नाही. काय करशील तू, काय करशील, म्हणला सगळा गाव गोळा करेल. म्हणला सगळं गाव गोळा केलं आणि तरी पण हा पैसे देईना. म्हणला बघा आता जर तू पैसे नाही दिले तर मी आता इथे झाड आता मी फाशी देतो आणि भूत होणार आणि मग तुमच्या गावाला लागणार आणि तुमचे पोरं लेकरं सगळ्यांना काय करणार, खाणार. गाव म्हणलं हे बाबा याचे पैसे देऊन टाक. म्हणलं माझ्याकडे कुठले, अरे म्हणलं तुला मग घेताना म्हटलं नाही बघ. मग त्यांनी त्या गावाने त्याला बदलणार एवढं गडी करा. बदलल्यानंतर तो म्हणला आता मी काय, मी तर
गाववाल्यांनी काय केलं, मग सगळ्यांनी त्या वाटून घेतल्या आणि मग ती वर्गणी काढून ते पैसे सगळे घेतले. त्या बाबांनी मग तो हळूच फास काढला, काय डोळ्याशी मिचमिच केले, पैसे घेतले आणि पण आता द्यायचे कसे तुकाराम महाराजांना? तू कोण, कुठून आणले पैसे, तुला कोणी सांगितले होते? मग काय केलं माहिती का, चौधरी बनून गेले. गावाची चव जाऊ नये म्हणून चौधरी, आहे की नाही, चौधरी म्हणून गेले. आणि तुकाराम महाराज म्हणले, अ तुकोबा, तुकोबा हे धरा मिरचीचे पैसे. मिरचीचे पैसे? आणि सगळ्यांनी तर नेले होते घरात. आणि मग नेले असतील, काय झालं, मी गावचा चौधरी, मला काळजी आहे. गावाची चव एकदा गेली का सगळ्या महाराष्ट्रात त्याची होते ना, बदनामी होते ना. मी चौधरी म्हणून मला काळजी गावाची, मी आणली तुमची उधारी, धरा. काय करताय? काय नाही म्हणले, जेवण बनवतोय. बनवले, अहो म्हणले भूक लागली. आता बाबा भूक लागली, आईची महिमा आवडीची बोरे खाय बिल्लीनीची, नाही का, उष्टी बोरं खाण्यासाठी तो थांबा चिडते काय, मुठभर पोयासाठी गाव सोन्याचा दिसला, आहे की नाही. आणि भूक लागली चौधरीला, काय म्हणजे बसा 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 बसा. चौधरी बाबा बसले जेवायला. चौधरी बाबा आणि ते शंकराच्या मंदिरात होते ना आप्पा, जे मंदिर होते की नाही तिथे, ते मिरच्या विकल्या तिथे जेवण बिवण बनवत होते मंदिर. आता शंकर महादेव बघतोय ना, तुकाराम महाराज जेवताय, विष्णू भगवान म्हणजे देव बसलाय आणि मी काय करू, मला पण हवंय ना, मी काय टुकटुक बघू काय यांच्याकडे. तुकोबा, भगवान म्हणतात महादेव, तुकोबा मलाही बसा 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 बसा. तुम्ही इकडे महाविष्णू, इकडे तुकोबा आणि इकडे महादेव शंकर बाबा. काय असेल होते दृश्य. म्हणून ऐसे तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, आहे की नाही. असं आपण हे दुसरे चरण सोडू. आणि त्याच्यानंतर हे झालं, जे गुडवे म्हणजे ती मिरच्यांचे पैसे घेतले का, ते आता भामट्याने बघितलं मॅडम, मॅनेजर बरं का आमचे सर्व्हिस मॅडम, आज असे कपडे एवढे म्हणले, पितळाचं कडं होतं आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला होता. म्हणजे हे घे कडं आणि मला काय लागेल तेवढे पैसे द्या, हो मला लई अडचण आहे. तुकोबांनी बघितलं असं बरं जड दिसते आणि त्याने ते सगळे पैसे देऊन टाकले. घरी आल्यावर इकडे ते सावकार सगळे बसलेलेच होते कर्ज घ्यायला. ते घ्या म्हणे हे तुमचं आणि घ्या, काय तुमचं तसं ते वाटून घ्या. कुठलं बघतं तर त्याला मुलामा दिलंय, ते कस लावून बघतात हो. मान काय काय ती आवली शिव्या द्यायला लागली असेल, विचारायला सुद्धा. ते झालं, संपला विषय. नंतर मग काय केलं माहितीये का, आवलीने काय केलं माहितीये का, अजून तिच्या पदवर पैसे घेतले आणि परत तुकाराम महाराजांना बीड परगण्यामध्ये पाठवलं. तिकडे पाठवल्यानंतर तिकडे पण एक ब्राह्मणाला खूप त्याने कर्ज घेतलेलं होतं, 250 रुपये कर्ज घेतलेलं होतं तेव्हाचे 250 रुपये, तर 50 रुपये त्यांनी फेडलेले होते आणि अजून 200 रुपये फेडायला 12 वर्ष तो राबत होता त्या शेतकऱ्याच्या त्या दारात. आणि त्याची जटापिटा एवढ्या वाढलेल्या होत्या आणि हे 200 रुपये फेडण्यासाठी अजून त्याला किती वर्ष लागले असते. आणि तोपर्यंत त्याला मागून मारायचे, गळ्यामध्ये तो नांगर अडकवलेला राहायचा, पाठीचं पीक त्याच्या मागून दीर्घ केलेलं होतं. ती अवस्था तुकाराम महाराजांना काही बघवले गेले काय. तिथे त्या बीड परगणामध्ये फायदा झाला. त्या ब्राह्मणाला विचारलं तुझी अवस्था अशी काय, तर त्यांनी ती सगळी परिस्थिती सांगितली. ते 200 रुपये त्यांना देऊन टाकले त्या मालकाला आणि त्या ब्राह्मणाची सुटका केली. त्याची ती दाढी वगैरे केली, त्याला आंघोळ बिंघोळ घातली, वरून ब्राह्मणांना जेवण घालून त्याचं व्यवस्थित केलं. त्या ब्राह्मणाने का त्यांना आशीर्वाद दिला, आलेत रिकामे चालेत परत. ऐसे तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, काय. आणि मग इकडे जे हे होते, कर्मभूमी जरी जन्मभूमी जरी देव असली तरी कर्मभूमी त्यांची लोहगाव. आणि तिकडे ते कीर्तन करत होते. कीर्तन करत असताना माहितीये का, जो हा होता कोण महाराज, शिवा कासार आहे ना, सगळे यायचे कीर्तनाला. आमचे गुरु शिवा कासार आहे ना, ते कीर्तन सगळे गाव कीर्तनाला यायचे, शिवा कासार कीर्तनाला यायचं. आणि मग म्हणले की तू काय येत नाही,
म्हणजे तो येत नाही. आणि मग त्याला एक असंच ब्राह्मण आला, त्याला ना 10,000 रुपये पाहिजे. किती? 10,000. तर गावामध्ये सगळ्यांना विचारतो, मला 10,000 रुपये द्या, मला 10,000 रुपये द्या. ते म्हणले काय झाडबिडे का आमच्या दारामध्ये 10,000 रुपये द्यायला? तो म्हणतो 10,000 रुपयाचं कोणाच्या तरी दारात झाडच असणार आहे म्हणे, त्याशिवाय ही गावासोबत काय म्हणते. तर मग म्हणले मग जा म्हणते तू माऊलीच्या कडे जा. माऊली म्हणले इथलं जे आहे ना ऑफिस ते बंद झालं, सध्या इथे ऑफिस लो गावलाय म्हणून तुकाराम महाराजांकडे. तो ब्राह्मण तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणले मला 10,000 रुपये द्या. 10,000 रुपये देत नेमकं सप्त्याची वर्गणी काढायला या शिवा कासारकडे पाठवलं तर याने काय दिलं माहिती का? 2 डब्बू पैसे दिले. काय दिले? 2 डब्बू पैसे दिले. 2 डब्बू पैशांना तुकाराम महाराजांनी काय केलं म्हणजे काय खडा घेतला. तो काय म्हटला की या 2 डब्बू पैशांनी काय माझं कर्ज फिटणार आहे का? जरी ते सोन्याचे झाले ते 10,000 रुपये द्यायचे मला. म्हणले तू शांत राहा. एक खडा घेतला आणि त्या डब्बू पैशाला लावला, ते सोन्याचे झाले. मग एवढे जण नाव लागले. म्हणजे बघू तिची पडशी. त्या पडशीमध्ये काय? तांब्या, पळी, भांड, तांब सगळं. त्या सगळ्यांना ते खडा लावला, ते सगळं सोन्याचं झालं. 10,000 बिचारायचं म्हणजे कर्ज त्याचा फिटला, तो झाला मोकळा. तो खडा घेतला की नाही तुकाराम महाराजांनी टाकला विहिरीत. काय केला? विहिरीत टाकला. विहिरीत टाकल्यानंतर मग त्यांनी शिवकाशात बघितलं ते काय बुवा आहे म्हणजे पैसाच होता ना तो दिला विहिरीत टाकून. मग आता तो त्यांनी कमरेला पण असं म्हणतात की कमरेला पण ठेवला. मग तो शिवकाशात काय करायचं? त्या परिसरासाठी कीर्तनाला यायला लागला. तो जवळजवळ वर्षभर नाही कीर्तनाला येतो. किती? वर्षभर कीर्तनाला येत होता. पण त्याचं लक्ष काय असायचं माहिती का? आणि तुकाराम महाराजांना हळद काढायची बरं का, हळद परत ठेवून द्यायची. आणि तो म्हणजे त्याचं त्या परिसराकडेच लक्ष होतं. आणि मग एक दिवस काय झालं माहिती का? त्याचा कथिलाचा व्यापारी होता तो. आणि त्याने तो मुंबईला जायचं, तिथून त्या कथिल आणायचं आणि इकडे ते विकायचं. तर एकदा काय झालं, ते सगळं कथिल आहे ना ते सोन्याचंच झालं. काय झालं? सोन्याचंच झालं. आणि मग ते म्हणले की आता हे तुकाराम महाराजांना द्यावं लागेल. त्यांच्या कृपेने झालं ना. तर त्या शिवा जी बायको होती ती म्हणते की हे आपल्या नशिबाने मिळाले, ते तुकाराम महाराजांना कशाला द्यायचं? ते म्हणे आपलं नशीब काय आतापर्यंत एवढं खाली झोपलं होतं काय म्हणून. आता म्हणते तू आपल्या नशिबाने भेटलाय. आपल्या नशिबाने नाही भेटल्या म्हणजे मी वर्षभर कीर्तनाला जात होतो म्हणले की तुकाराम महाराजांची कृपा झाली म्हणे. काय तर नाही म्हणते परत देणार. आणि त्यांच्याकडे ते गेलं. तुकाराम महाराज म्हणजे मी काय करणार आहे की नाही. मग त्यांनी तिथे त्या लोहगावला विहीर बांधली, बारव बांधलेली. ती विहीर अजूनही प्रसिद्ध आहे आणि त्या सगळ्या गावाला त्या विहिरीचा पाण्याचा उपयोग झाला. म्हणजे अशी शिवकाशी. आणि त्या बाईच्या मनामध्ये जबरदस्त राग होता की आपलं सोनं गेलं, तो कसला माझ्या नवऱ्याला वेट लावलंय नाही का. कोणत्या बाईला आवडतं आपला बाबा संन्यासी व्हावा. आणि तिने म्हणजे आता जरा पाठवतेच म्हणजे चांगलं दाखवतेच म्हणजे असं तुकाराम महाराजांनी. आणि गेली आणि कीर्तनाला बसली जाऊन. म्हणजे ही कशी काय आली आज कीर्तनाला, कधी नाही येणार. म्हणजे असं दे आई असेल सुटली काय. तर मग म्हणले की नंतर कीर्तन संपलं. ती म्हटली आंघोळीला या म्हणले. महाराज कीर्तन झालं का पाटे. आणि महाराज म्हणले काय शेती बुवा आणतात. बुवा लोकांना कोणी बोलवलं तर बुवा लोक जातात. प्रेमाने बोलवलं आपण काय. तिने खैराचे लाकडं आणून 4 हंडे मोठे पाणी तापवले होते. 12 वाजता त्याला उकळ्याचे होते. पाठीपर्यंत उकळ्याचे. आणि जेव्हा महाराज आले त्या ओसरीवर बसवलं आणि तिने ते पाणी अंगावर ओतलं. म्हणजे तुम्ही अंगात सोडा मी पाणी बघते. बापरे काय झालं असेल महाराजांचं. जळे माझी काया लागे, माझी काया लागे माझे ओ. रावरे विठ्ठला माय बाबा, रावरे विठ्ठला माय बाबा. जळे माझी काया लागन ओ बाबा, जळे माझी काया लागन ओ. रावरे विठ्ठला माय बाबा, रावरे विठ्ठला माय बाबा. अक्षरशः अंगाचे रोम जळाला. आणि भगवंताला ते वाईट वाटलं. आणि भगवंताने हात घातला. ते त्याला काय हो सगळे सृष्टी निर्माण करणारा ते पाणी गार झालं, शावर सारखं थंडगार झालं. आणि ते महाराज पूर्ववत ती म्हटली एवढं करून पाणी टाकलं ते त्याला काय झालं.
तू बघतेस आता मला जेवण करून द्या. जेवण. मग तिने 20 लाडू मध्ये विष घातलं. 20 लाडू विष घातलं. पहिला लाडू खाल्ला काहीच नाही झालं. दुसरा लाडू खाल्ला काहीच नाही झालं. 20 लाडू खाल्ले. बाबाला काय होते? चित्त शुद्ध होते. ते शत्रू मित्र होते. विष तर काय करणार आणि काहीच नाही झालं. मग पांडुरंगाला खूप राग आला की माझ्या भक्ताचा एवढा हाल केला म्हणजे आता हिची पुण्यतिथीच घालतो म्हणजे हिची पुण्यतिथीच घालतो. एवढंच राग द्यायचा असतो का काय असतं की नाही. मग का म्हणले तुझी पुण्यतिथी चांगलीच घालतो म्हणजे स्मशानात पण तुला जाऊन देत नाही म्हणला काय. आणि तिला तिचं ते जे असतं की नाही तिच्या शरीरावर सगळं कुष्ठरोग झाला. रक्त व्हायला लागला. वास दुर्गंधी यायला लागली. आणि जेव्हा शिवा कासार आले आणि त्यांनी बघितलं की जो रात्रीचा कीर्तनाचा हार चांगल्याला आपल्या दरवाजाला कशी का म्हणती माझा गुरु आला का काय घरी. आणि असं झालं. सर्व कळलं की हिने त्रास दिला. तुझी पुण्यतिथी नाही म्हणलं तुझं इथं श्राद्ध घालतो म्हणला. माझ्या गुरुला तू असं पहिला काय म्हणला. थांब म्हणला. आव नाही काय नाही म्हणला. तिला तशी जिवंतच टाकली तिरडीवर काय. लोक म्हणले अहो ती जिवंत आहे. म्हटलं कसली जिवंत ती मेलीच म्हणली आता म्हटलं काय उपयोग आहे तिचा म्हटलं. माझ्या गुरुला तिने एवढा त्रास दिला आहे की नाही. आणि मग तिकडून येत होते मंबाजी भट. कोण येत होतं? मंबाजी भट्ट. मंबाजी भट्ट मागे मी ऐकलंय ना तुमच्या बी अंगाचा दाळ झाला होता ना. तुम्ही त्यांच्या वया बुडवल्या होत्या ना. निर्जीव कागद बुडवले होते त्यांचे. आणि बाई म्हणला बुडवले होते काय सांगू म्हणले. तू काय ऐकलं नाही का म्हणले कथा कीर्तनातून म्हणे अजून म्हणे. अगं बाई म्हणले निर्जीव कागद म्हणले ती एक कागद पाण्यात लिहिलेला बुडला तर सगळं अक्षर मिटतात आणि तो कागद सुद्धा दिसत नाही. पण ते सुद्धा कोरडे निघाले. असं लिखित अक्षर सकट आहे की नाही की या बाबाची म्हणला सजीवांवर तर सत्ता आहेच आहे पण जे निर्जीव आहे त्याच्यावर सुद्धा याची सत्ता आहे म्हणले. की हा बाबा साधा सुद्धा नाही म्हणले काय. हा बाबा साधा सुद्धा नाही म्हणले की त्याची जी ताकद आहे म्हणले ते नाही काही करू शकत म्हणले. कागद सुद्धा नाही करू शकत म्हणले. आणि मग ते म्हणतात की मग तेव्हा मी त्यांना त्रास दिला आणि मग माझ्या अंगाचा दाह झाला. माऊलींनी सुद्धा तो नीट म्हणजे शांत नाही केला. आणि जेव्हा मी तुकाराम महाराजांना शरण गेलो आणि त्यांनी फक्त एक अभंग दिला की चित्त शुद्ध करा. बाकी काय करू नका तुम्ही. चित्त शुद्ध करा म्हणजे काय होणार आहे तुमचं चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्ही शांत होता ना. तुमचा दाह कमी होतो ना. म्हणजे दाह काय असतो काम क्रोध लोभ मोह मत्सर नाही का. एखादीने नुसती लग्नात गेलं नाही तीच साडी नेसवली आणि तू दिलेली असते ना तिला आधी पहिल्या लग्नात मग ती तुला तीच नेसवली. मग ती बघून तर काय असतं संताप होतो. अक्का हे बघे आपण दिली होती तीच नेसवली आईने. परत कितीच आहे बाई काय एवढा खर्च करून गेलं 2-3 हजार रुपये तिकीट काढून तीच साडी अजून परत काय. आता तिथे दुसऱ्या पोलिस लग्न आहे ना तेव्हा हीच ती म्हणजे हे चालतं की हो. काय म्हणजे जे काम क्रोध लोक म्हणजे बाकीची दुनियादारी केवढी पण ते डोक्यातच ठेवतो ना. बाकीचं ठेवतो काढत. मग हे काम क्रोध लोक हे ना हे जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर भगवंताचं नाम म्हणजे तुकाराम महाराजांचं नामच घ्यावं लागेल. मग त्या नामाने यम कापतो तर ते कागद काय कापणार नाही. आणि मग ते जेव्हा माऊलींनी त्यांना पाठवलं आणि माऊलींनी सांगितलं की तू तुकाराम महाराजांकडे जा आणि ते चित्त शुद्ध त्यांचं झालं. त्यांनी जेव्हा सगळी परीक्षा केली की सगळ्यात त्यांना वया बिया कोरडे निघाले 14 दिवस पर्यंत त्या. आणि मग ते काय तसं बघायला गेलं ना खूप विचार केला ना तर ती अभंग नव्हती हो. तो आत्मा होता महाराजांचा. आणि आत्मा मरत नाही हो. नाही ना चिंतांनी शस्त्राने नाही निंदत पावका की आत्मा मरत नाही. त्याला कोणी जाळत नाही. त्याला कोणी भिजवत नाही. त्याला कोणी तोडत नाही. आणि ती तुका आणि ब्रह्म काही भिजणार आहे का. एक एक अक्षर तुकाराम महाराजांची गाथा वाचा आणि एक एक अक्षराचा जर विचार केला ना तर ते जे बोललेत ना ते धर्म वाक्य त्याच्यावर जर छान राहिलं ना तर तसं तुमचं घडतच बघा. तुम्ही जर म्हणला ना जे जे होईल ते पावे तुका म्हणे उभी राहावे. खरंच उभं राहावं काहीच करू नका. शपथ सांगते विश्वास ठेवा. घालून या भारत राहिलो निश्चिंत विरविले संती विठोबासी लावून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी.
पटी कर समचरण साजिरे राहिला बिवरे तिरी ओवा कुंटले साय साणी काय जेव्हा धरिले केशवा पाय तुझं वाटे ते करी अनंता तुका मन संतालाच माझे तुकाराम महाराज म्हणतात मग आपण त्यांचं नाव आपण नाही का त्यांच्यावर विश्वास ठेवू हा तुम्ही करून बघा आणि मला पुढच्या वर्षी सांगा काहीच नाही करायचं कोणाशी भांडण झालं ना जे जे होईल ते पाव तुका म्हणे उभी राहू कोणी तुम्हाला कान फाडत जरी मारली ना जे जे होईल ते पाव तुका म्हणे उभी राहू तुमचं बॅग जरी चोरी गेली ना माझी सापड हा माझी हरवली ती आता धुळ्याला जाताना एसटी मध्ये पण ती ज्याने उतरवली त्याने उतरवली पण फोन मी केला आणि खडकीला आले तुमची बॅग गेली त्याचे 2 मोबाईल होते मी म्हणलं महाराज असं कसं म्हणतात तुम्ही जे जे होईल ते पाय तुका म्हणे अहो म्हणजे 40,000चे मोबाईल गेले बॅग गेली कपडे गेले औषधं गेली सगळं गेले असं कसं म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात जे जे होईल ते पाय तुका म्हणे उभी राहा शांत राहा मला म्हणते आणि 11 वाजले ऑफिसचा फोन कंप्लेंट करायला जावंच लागेल तिला म्हणलं बाय ऑफिसचा फोन कंप्लेंट करावी लागेल नाही का आणि कंप्लेंट करायला जातं तर म्हणजे आमचे सद्गुरू पण तुकाराम महाराजच आहेत आणि त्यांना ओ महाराज माझी बघा ना म्हणलं बॅग हरवली म्हणलं काहीतरी करा ना मी दिल्लीला येईल म्हटलं 2-3 दिंड्या जरा चुकवल्या होत्या म्हटलं मी दिल्लीला येईल आता दिल्लीला येईल म्हणलं आणि तोपर्यंत फोन माझा तुमची बॅग आहे ना माझ्या वडिलांनी शिवाजीनगर डेपोला उतरून घेतली आणि ती आता मी खडकीला घेऊन आलो तुमची बॅग घेऊन जा मग मी माझं ठाम असतं जे जे होईल ते पाहिजे तुका म्हणे तुम्ही कशाला धावपळ करता तुकाराम महाराज करता सगळं पण तुमचं वागणं सत्याचं पाहिजे तुमचं वागणं प्रेमाचं पाहिजे सत्याचं पाहिजे आणि तुमचं कर्म पण म्हणजे मी पण बोलणार उद्देश नाही करायचं तर तुम्ही एक वर्षभर हे करून बघा की जे जे होईल ते पाहावे तुका म्हणे उभी राहावे आणि मग एक अक्षर त्यांचं ब्रह्मवाक्य आणि ते कसं काय पुरणार हो आहे की नाही तर असे तुकोबा समर्थ जेणे केला मग ते आले म्हणजे तुमचा जहाज संपला पूर्वपदावर येऊ तुमचं जहाज नीट झालं म्हणले माझं कसं नीट व्हायला गेलं म्हणले की कासाराची बायको म्हणते आणि मग म्हणले बाई जिथं आंघोळ घातली तिथं तू महाराजांना तिथला चिखल अंगाला लाव म्हणले आणि तिने तिथला चिखल अंगाला लावला आणि ती बाई नीट झाली आणि ती भक्ती मार्गाला महाराजांच्या कीर्तनांना रोज जाऊ लागली ऐसे तुकोबा समर्थ पूर्व रंगात कोण म्हणतात मंबाजी भट म्हणतात तुकाराम तुकाराम
सांगणार आहे. ओके, तर काय झालं माहिती का? अहो वया बुडल्या, व्यापार गेला, दुष्काळ झाला, सगळं काही झालं तुम्हाला माहिती काय. आता काय तुका शेतणार राहिलेलं बरं का. काय झालं माहिती का? तुकड्या काय तुकड्या. पैसा असला तर सगळे रामराम करता हो, आहे की नाही. आणि मग एक होता गावाचा शेतकरी, त्याची होती 2-4 एकर शेती. ए तुकड्या, तुला काही काम नाही ना? अरे मला 2 दिवस गावाला जायचे. काय करायचं मला? 2 दिवस गावाला जायचे. माझ्या जरा शेताची राखण कर. 2-4 शेत जोंधळे देईन, तुझ्या बायका पोरं खातील. पण तुमच्या शेताची राखण करतो, तुम्ही बिंदास जावा गावाला. आणि त्या शेतकऱ्याने काय केलं माहिती का? त्या शेताच्या मालकाने गोफण दिली. तुकाराम महाराजांना दगड दिली. माहिती का गोफण? तुम्हाला माहिती का गोफण? पाखर उडवायला, आहे की नाही. म्हणले बघ तुक्या, नीट राखण करायची बरं का. तुमच्यासाठी 5 मिनिटात संपवलं. म्हणले की हे बघ दगड दिलेली आहे, गोफण दिलेली आहे, घरी काय आपल्याला सही नाही करायची. अख्खा प्रपंच गेला हो. काय भेटलं सांगा ना. किती गेला आडाडी प्रपंचाची पिढी, आहे की नाही. संसार दुःख मूळ चौकड इंगळ. संसार दुःख मूळ चौकड इंगळ. विश्रांती नाही गोते रात्र दिन तळमळ. संसार दुःख मूळ कीर्तनाला जायचं, कीर्तन ऐकलं झालं पूर्ण. वारीला जायचं, पांडुरंगाला भेटायचं झालं पूर्ण. 4 कामाला जायचं, 4 काम झाले झालं पूर्ण. संसार पूर्ण झालाय का? पोराचं लग्न झालं, पोरं नातूच नाही. या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार. नातू झाला, त्याची ऍडमिशनचे टेन्शन. म्हणजे संपलंय का? म्हणून सारखा संसार नका करत, थोडासा वेळ काढत जा. आणि रोज कीर्तनाला बसत जा. आपल्याला सही नाही करायची तिथं. आणि नवऱ्याचं काय अडत नाही. तो म्हणतो बरी झाली बॅग दिली. पोरांना फक्त शांती करायला गेली ती तेवढा, आहे की नाही. म्हणून तुम्ही गडबड नका करत जाऊ. काय तू क्या नीट सांभाळ, नीट राखण कर काय. आणि ते तुझं विठ्ठल 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 जरा कमी कर. जरा शेताकडे नीट लक्ष दे. पाखरांना उडवा. मी येतो 2 दिवसांनी. आता तुकाराम महाराज होते काय, त्यांना तो साक्षात्कार झाला. सगळीकडे भगवंत दिसतोय. आणि ती पाखरं आली ना खायला. छन्नक छन्नक टाळ वाजती पाटावरचं पाणी. छन्नक छन्नक टाळ वाजती पाटावरचं पाणी. रान पाखरा तुझी गातो तुझी विठ्ठला गाणी. रान पाखरा रंगे गातो तुझी विठ्ठला गाणी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी 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 जय जय विठ्ठल जय हरी. आणि काय झालं बाबाजी? जय जय विठ्ठल सुरू. पक्षी आले, सगळे पक्षी आपले खातात मस्त. तुकाराम महाराजांचं तेच आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेत विठ्ठल, मळा विठ्ठल, कधीच विठ्ठल, पक्षी विठ्ठल, माती विठ्ठल, सगळं विठ्ठल. आहे की नाही. सावतामाळ्यांचं माहिती की तुम्हाला. आणि मग अरे म्हटले पाणी प्या ना. नुसतं खाताय काय तुम्ही? बाबाने अजून मडके बांधले पाण्याचे. खाताय खाते तर पाणी पण पितात. अहो 2 दिवसामध्ये काय राहते का ते शेत? काय झालं माहिती का? काय झालं असेल ते शेताला?
आता तुम्हीच विचार करा, आहे की नाही? हा, ते हकलतच नव्हते. ते म्हणले कशासाठी हकलायचं? अरे राम जी की चिडिया, राम जी का खेत, खाऊ रे चिडिया, बरोबर पे माझं काय, माझे कसे? हा, अरे माझाच देह सुद्धा माझा नाही, आहे की नाही? तोच पाचच आणलेला आहे. आणि कोणाचं शेत आणि कोणाचा हा देह, कोणाचे घर, कोणाचं दार, कोणाचं काय, कोणाचं काही जायचं तिथं सगळं ठेवून जायचंय. शेतात ते कपशे आणले ना ते धुवून द्यायचे, द्यायचं नाहीये काय. तर शेत रामाचं, पक्षी नामाचे, निगोड्यांना उडवणारे म्हणजे कपशे होते सगळं काम करून लोक सगळं टाकून द्यायचे. तर शेजारी ओरडे ना नुसत्या कपशे नाही का. मग म्हणले की रामजी की चिडिया, रामजी की खेत, खाऊ रे चिडिया, भरपेट. त्यांनी पण भरपेट खाल्लं, सगळे शेत मोकळं झालं. कणसामध्ये काही धान्य नाही. शेतकरी आला आणि त्याची तळपायची आग मस्तकाला जायची. म्हणले तुक्या, अरे तुक्या काय केलं? अरे कपडा मारून घेतला. मी काय करायला सांगितलं होतं तुला? अरे माझ्या वर्षाची धान्याची वाट लावली तू. आता म्हणलं चल तू पोलीस पाटलाकडे चल. नेलं गावाच्या पोलीस पाटलाकडे, सरपंचाकडे नेलं. या तुक्याला मी काम दिलं होतं, मला दया आली, याच्या घरामध्ये काही नाही खायला नाही. शेताची राखण केली असती, दोन शेताला झोंबळ्या दिली असती, आहे की नाही? आता याने काय केलं बघा. तुक्या म्हणे तू खूप वाईट केलं. गावचा पाटील सरपंच काय म्हणले, तू शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे, याची तुला भरपाई द्यावी लागेल. आता काय राहिलं? नुसतं घर राहिलं. सगळं तर गेलंय ना, काय राहिलं आता? राहायचं घरच राहील. ए बघ तुक्या, त्याचं नुकसान झालं की नाही, तुला भरून द्यावं लागलं आणखी नाही. तुला राखण करायला सांगितलं होतं ना, तू केली का नाही? तू बसला विठ्ठल 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 करत. आता काय करायचं? म्हटलं काय बघ, हे घर लिहून दे शेतकऱ्याला. म्हटलं बरं झालं, संध्याकाळी तरी यायला लागत होतं घरात. आता तिकडेच राहील म्हणला विठ्ठल विठ्ठल करत. काय अरे बाबा, पण तुला विठ्ठल विठ्ठल करायचं, त्या बायका पोरांना राहायला घर पाहिजे की नको? हा, तुकाराम महाराज धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, लिहून दिलं घर. त्या बाबाची ती शेत काढायची म्हणजे ज्वारी काढायची वेळ आली, ती पातळगिरी फिरवली. त्याला धान्य किती झालं असेल? 40 पोती. किती झाली? 40 पोती. आणि त्याला अपेक्षित किती होतं? 20 पोती. आणि तुकाराम महाराजांना वाटायचं की आपलं जे मंदिर आहे पूर्वजांचं, ते विठ्ठल स्वयंभू विठ्ठल मूर्ती आले आणि त्याचा जीर्णोद्धार करायचा. आणि त्याच्यासाठी पैसे नव्हते. आणि तुकाराम महाराज गोळा करत होते, पण एवढ्या जीर्णोद्धारासाठी कुठं होणार हो? ते खायच्याच वांद्यासाठी तो गोळा होता. मग पांडुरंगाला काळजी, पांडुरंगाच्या सरपंचाच्या गेल्या स्वप्नात म्हणजे ते शेतकऱ्याला 20 पोती ज्वारी जास्त झाली म्हणजे ती आण म्हणजे. आणि मग तो सरपंचाने त्या शेतकऱ्याला बोलून घेतला, म्हणला तुझ्या शेतामध्ये 20 पोते होणार होते, तुला किती झाली? 40 पोते झाली. 20 पोते इथं आणून दे. माहिती तुकाराम महाराजांना म्हणले की तुम्ही ती घेऊन जा. आवडी म्हणली बरं झालं, आता पोरं पोटभर खाते नाही का. म्हणजे ये आपलं नाही तिथे आले, आपलं नाही ते आपलं नाही. आणि काय हो म्हणजे शेर 2 शब्द घेऊन द्या अजिबात नाही. 1-2 वेळा सुद्धा घेऊ दिला. तुकाराम धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. आवडीने मोठी पोटाने गेली. आणि मग काय करतात म्हणजे आता हे धान्य विकू, त्याचा पैसा जो येईल त्याचा मंदिराचा तो जीर्णोद्धार केला. बरं का महाराज, जीर्णोद्धार झाला, वास्तुशांती झाली. आणि असे हे तुकोबा की महाराजांना सुद्धा बघितलं नाही का, शिवाजी महाराज तेव्हा सुद्धा कीर्तन करत होते, तर सगळे महाराजच झाले की नाही. राजाला आपल्या अडकवलं का? राजा जर तेव्हा अडकला असता तर हिंदवी स्वराज्य झालं नसतं. तेव्हा सगळे बसलेले शिवाजी महाराज झाले की नाही. म्हणजे किती वर्णन तुकाराम महाराजांना की असं वाटतं ना, मिनिटाला नाही, सेकंदाला नाही, डोळ्याची पापणी नाही लावत ना तोवर म्हणावं धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. खरंच मी म्हणते का बसलेल्यांनी की गाथा उघडा आणि गाथामधला एक तरी अभंग बघा. आणि एक अभंगाप्रमाणे जर तुम्ही वागलात आणि त्याप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं, त्याप्रमाणे जर तुम्ही कर्म केलं, तर तुकाराम महाराज तुम्हाला कळतात आणि कळून ते वळतात. आणि वळल्यानंतर तुम्ही तसं आचरण करायला लागतात आणि मग ते समजतात. आणि मग तेव्हा मुंबईची बटन सारखं, मुंबईची बट जेव्हा म्हणतात की नाही
ती म्हणे मंबाजी भट्ट द्विजा की तुका विष्णू नाही तुझ्या, तेव्हा कळतो, तोपर्यंत नाही कळत. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी बसलेल्यांपैकी गाथ्यामधला एक तरी अभंग पाठ करा आणि त्याप्रमाणे रोज काही नाही ना घालून ये बरं राहिलं निश्चिंचं. आणि खरं सांगते ज्योतिषीकडे जसं विचारलं झालं मला कोणी म्हणून सुनंदा असा प्रॉब्लेम आहे, ए मन घालून या बरं राहिलं निश्चिंत. आता मला सांगायला वेळ नाही, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम मोठे मोठे प्रॉब्लेम झाले. तर मी काय सांगते तुम्हाला, तर तुम्ही पण हा बघू म्हणत गुरु परंपरेतला हा बघू आणि पण झालं ना आहे की नाही, देवाची तुम्हाला माहिती आहे की नाही. मग तसंच तुका म्हणतात ना की नामसंकीर्तन साधन पैसे सोपे जळतीला पाहतो, तू का म्हणे सोपे आहेस की शहाणा तर तुम्ही घेतोय. सगळ्यामध्ये सोपं जर काय असेल या कलियुगामध्ये जर उद्धवला व्हायचं असेल तर फक्त नाम आणि नाम आणि त्या नामाने तुकाराम महाराजांनी काय केलं माहिती का, आत्मसात केलेलं आहे की नाही. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता काप्रिय, एवढं लक्षात ठेवा आणि घालून या बारा आपण रोज म्हणत जा. तुमचे प्रॉब्लेम सगळ्यांचे सॉल्व्ह होतील, पांडुरंग तुम्हाला सुखात ठेव आणि तुकाराम महाराज तुमच्यावर कृपा करतील. ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या मायबापांच्या चरणी, माझे आलेले गुरुवर्य दोघं गुरुवर्य बडे बाबा राम तुकाराम तुकाराम